हो, मी आहे प्रिया. मागच्या व्हिडिओ जसं मी तुम्हाला सांगितलं, की हेल्थ कॉन्शियस होण्याच्या मागचं रिझन काय आहे. ॲक्च्युली हे आहेत महेशचे वडील, म्हणजे माझे सासरे. जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न चालू होतं, 20 तारखेला लग्न होतं 20 डिसेंबरला आणि 9 डिसेंबरला आम्हाला त्यांना ॲडमिट करावं लागलं, कारण की त्यांच्या चेस्टमध्ये थोडासा प्रॉब्लेम घरघर वाटत होती. तर त्यासाठी आम्ही त्यांना ॲडमिट केलं, तर निमोनिया डिटेक्ट झालेला होता. निमोनियातनं ते ठीकही झाले आणि काही वेळेसाठी ते अनकॉन्शियस होते. तर त्यांना लेफ्ट साईडला स्ट्रोक आला होता. सो त्यांचा आता लेफ्ट हँड वर्क करत नाही आहे. आता ते बेटर कंडिशनमध्ये घरी आलेले आहेत. लग्नाच्या 2-3 दिवसानंतरच ते घरी आले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, की त्यांना पॅरालिसिस पहिल्यापासून होता. पण पॅरालिसिसमध्ये तरीही त्यांनी त्यांची जॉब कंप्लीट केला रेल्वेचा. माझ्याकडे गेली 10 वर्ष ते आहेत रिटायरमेंटनंतरनं. हातपाय वगैरे सगळे व्यवस्थित चालत होते. पण एक वय झाल्यानंतरनं जसं आपण म्हणतो ना, जसं एखाद्या लोखंडाला पण जंग लागतो, तर आपलं शरीर तसंच आहे. तर ते त्यांनी जेवढं आता घरी आहे त्याच्यामुळं ते जास्त काही हालचाल करू शकत नाही. जॉब होता तर प्रत्येक अवयव व्यवस्थित चालत होता. घरी असल्यामुळे त्यांनी हालचाल थोडी कमी केली. ती हालचाल कमी करता हात वगैरे व्यवस्थित चालत होते त्यांच्या हात आणि खात वगैरे होते ते. पण आता या मागच्या 20-25 दिवसामध्ये त्यांची हेल्थ खूपच खालावली होती आणि डॉक्टरही म्हटले त्यांचं वय झालेलं आहे. ते सांगायचं तात्पर्य एवढंच, की महेश खूप कमी ह्या लग्नाच्या व्लॉगिंगमध्ये किंवा लग्नाच्या सगळ्या गडबडीमध्ये कमी दिसत होता. कारण की तो त्याच्या वडिलांकडे होता. त्यावेळेस त्यांनी मला एकच सांगितलं, "मी माझी जबाबदारी निभवतो, तू तुझी निभव. मला जर तुझी गरज लागली तर मी तुला सांगेन. पण आता सध्याला तुला मम्मी-पप्पांकडे बघणं गरजेचं आहे. मी माझ्या वडिलांकडे बघतो." आता तुम्ही म्हणतान, की महेशची मम्मी येऊनही करू शकत होती. आता त्यांचंही वय झालं आहे, त्याही करू शकत नाही. तर मग त्यामध्ये ही जबाबदारी मुलांची असते ना, की आई-वडिलांना बघणं. आता ह्या जागी माझे वडील असते, मीही त्यांना बघितलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक तात्पर्य असं आहे, की या धावपळीच्या जगामध्ये आपण आपल्यासाठी थोडा तरी वेळ काढावा. आपल्या शरीरासाठी मोकळ्या हवेत जावं, ऑक्सिजन घ्यावा. कारण की आज आमच्या पप्पांची हालत अशी आहे, की आम्हाला त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो आहे आणि तोही आपण विकत देतो आहे. इथं कॉस्ट मॅटर करत नाही, इथे माणूस मॅटर करतो आहे. पण हेच आहे, की आपण यंग आहोत, बाहेर मोकळ्या हवेत जा, थोडं स्वतःसाठी 20-25 मिनिट काढा. सो आजसाठी एवढंच. भेटूया. बाय.